आज ना एक स्पेशल गोष्ट आहे, ते तुम्हाला पुढे कळेल. ऑफिसला सुट्टी होती म्हणून निवांत उठलो. नाश्त्यामध्ये काय बनवायचं कळतच नव्हतं. हसबंडला विचारलं काय बनवू? ते बोलले तुला वाटेल ते बनव. तुला वाटेल ते बनव काय असतं काय माहिती. मी मस्त असा डोसा बनवला. नंतर आम्ही दोघं पण बॅडमिंटन खेळायला गेलो. बॅडमिंटन खेळून घरी आलो, बघते तर सगळी कामं तशीच पडली होती. आज सुट्टी होती आणि कामं पण भरपूर होती म्हणून पटापट घरातली सगळी कामं आवरून घेतली. आणि हीच आहे ती स्पेशल गोष्ट. आफ्टर लाँग टाईम माझी बेस्ट फ्रेंड मला भेटायला आली. ती लास्ट टाईम माझ्या लग्नामध्ये मला भेटली होती, तेव्हापासून आमची भेटच नाही. इतक्या दिवसानंतर तिला भेटून खूप छान वाटलं. आम्ही खूप गप्पा केल्या. आमचे कॉलेजचे ते दिवस आठवून ना थोडं इमोशनल पण झालो. इतक्या दिवसानंतर ते कॉलेजचे दिवस आठवून ना खरंच खूप मस्त वाटलं. तिने मला आधीच सांगून ठेवलं होतं की तिला अंडा करी खायची आहे. मी मस्त अशी अंडा करी बनवली तिच्यासाठी. मला एका ताईची कमेंट आली होती, तू गॅसवर डायरेक्ट चपात्या नको भाजत जाऊ म्हणून. त्रिकोणी शेपमध्ये मला तेल लावून पराठे बनवायचे होते. ते त्रिकोणी तर नाहीच झाले, त्याचा वेगळाच शेप बनला. मी कितीही ट्राय करण्याचा प्रयत्न करते पण माझ्या हातची चपाती ना कधीच गोल बनत नाही. काहीतरी वेगळाच शेप बनतो त्याचा. मग आम्ही मस्त जेवण वगैरे करून घेतलं आणि मूवी बघितला. नंतर गप्पा करत करतच आम्हाला रात्रीचे 2 वाजले. आणि असा होता माझा आजचा दिवस. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.